नमस्कार मित्रांनो, आपल्याला मतदान झालेलं आहे, परंतु ते मध्येच कुठेतरी गहाळ झालेलं आहे। ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही याचा अर्थ आपल्याला मतदान झालेलं नाही असं गृहीत धरू नका, असं समजू नका। तेव्हा आता पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला पूर्ण जोमाने लागा। इतना सन्नाटा क्यों है भाई? म्हणजे निवडून आलेला जे काही उमेदवार आहेत, निवडून आलेले सरकार आहे, त्या पातळीवर कुठेही मोठा जल्लोत्सव दिसून आलेला नाही आणि पडलेल्यालाही आपण कसे पडलो यावर आजही विश्वास बसत नाही। आणि भाजपचे नेते मला भेटायला येतात याचा अर्थ मी आजवर आणखी विकलो गेलो नाही, अशी भाजपवर चोहोबाजूनं अगदी झोडपून काढणारे भाजपला राज ठाकरे काल परवा आपल्याला दिसून आलेले होते। आणि आता यापुढे मनसे आणि भाजपा यांच्या दोघांमध्ये कुठेतरी अंतर पडत जातंय की काय असं वाटत असतानाच आज देवेंद्र फडणवीस शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला दाखल झाले। आणि मग राजकीय वर्तुळामध्ये आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या युतीसाठीची सल्लामसलत करण्यासाठी एकत्रित आलेले आहेत। आता राज ठाकरे आपल्या पुत्राला आमदारकी पदरात पाडून घेतील भाजपाकडून, अशा अनेक बातम्या समाज म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये वर्तुळामध्ये पेरल्या गेल्या किंवा दिल्या गेल्या। त्यात किती वास्तव आहे ते सांगता येत नाही, परंतु जर खरोखर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची युती होणार असेल तर राज ठाकरे एवढा चाणाक्ष नेता आज या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणात नाही आहे। कारण त्यांना पक्क माहिती आहे की देवेंद्र फडणवीसांचं राजकीय प्रेम म्हणजे हे पुतना मावशीचं प्रेम आहे। हे काही अगदी निर्मळ अगदी सात्विक प्रेमाचा तो भाव आहे असं समजण्या इतपत हे राज ठाकरे दूधखुळे नक्कीच नाही आहेत। ते अगदी परिपक्व राजकारणी आहेत। आणि जर ते का आले तर याचा अर्थ असा होतो की देवेंद्र फडणवीसांना कदाचित राज ठाकरेंच्या जी काही आरोपाची धार आहे ती यापुढे आणखी वाढण्याची शक्यता होती, ती कदाचित कमी करण्यासाठी, ती बोथट करण्यासाठीचा कदाचित देवेंद्र फडणवीसांचा प्रयत्न असावा। कारण राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांशी युती करतील का नाही करणार, केली तर ती त्यांच्यासाठी कितपत फायद्याची राहणार आहे? ती भाजपासाठी नक्कीच फायद्याची राहणार आहे, तेवढी ती राज ठाकरेंच्या मनसेसाठी फायद्याची ठरणार आहे का? राज ठाकरेंना परत आपल्या बंधूशी जर नातं जोडलं तर ते मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी चांगलं असणार आहे। मराठी माणसांच्या मनाच्या आत्ता सध्या हाका आहेत की दोन्ही बंधूंनी एकत्र यावं। दोघांनी जर राज ठाकरेंच्या शब्दातच सांगायचं झालं तर भाजपा हा पीडीपीशी जर युती करू शकतो, काँग्रेस मुस्लिम लीगशी युती करू शकतो किंवा मुस्लिम पक्षाबरोबर युती करू शकतो, शिवसेना करू शकते, तर मग राज ठाकरे परत मातोश्रीशी का जोडले जाऊ शकत नाहीत? जोडले जाऊ शकतात ना। आणि ते जोडले जावेत अशीच या इथल्या मराठी माणसाची मनोमन इच्छा आहे। आणि राज ठाकरे असो की उद्धव ठाकरे असो, या ठाकरे कुटुंबाचं संपूर्ण म्हणजे ठाकरे नावाचं अस्तित्व म्हणजे मुंबई आहे। एक वेळेस राज्याची सत्ता हातामध्ये नसली तरी चालेल, परंतु मुंबई जर हातची गेली तर हा ठाकरे कुटुंबाच्या अस्तित्वालाच नाही तर मराठी माणसाला सुद्धा मुंबईमध्ये फार मोठा धक्का असणार आहे। आणि जर हा धक्का नसेल जाणू द्यायचा, नसेल पुढं वाट्याला आणायचा, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांच्या बरोबर आता संधान साधणं, युती करणं फार गरजेचं आहे। उद्धव ठाकरे बुके घेऊन देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला जातात, देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला जातात, तर मग उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला गेले तर यात कसला आलाय कमीपणा? किंवा राज ठाकरे मातोश्रीवर गेले तर हा कमीपणा नाही,
तर यामध्ये मराठी माणसाचं हित दडलेलं आहे. आणि हे दोघे बंधू एकत्र जर आले ना, तर उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीची गरज लागणार नाही आणि या मनसेला सुद्धा या भाजपची आणि देवेंद्र फडणवीसांची अजिबात गरज लागणार नाही आहे. जर मुंबईमध्ये मराठी माणसाचं अस्तित्व, मराठी बाणा जर मुंबई गुजरातशी जोडायची नसेल, मुंबईमध्ये मराठी माणूस ताठकण्यानं उभा राहावा, मराठी बाणा या मुंबईच्या मातीत राहावा, उभा असावा, जर असं वाटत असेल तर या दोघा भावंडांनी एकत्रित येणं ही काळाची गरज होऊन बसलेली आहे. आणि राज ठाकरेंनी आता थोडासा इतिहास, त्यांना फार प्रत्येक भाषणामध्ये राज ठाकरे साहेब हे इतिहास, अगदी त्यांचं भाषण म्हणजे अगदी मुद्देसूद आणि प्रत्येक वस्तुस्थितीवर आधारित असतं आणि त्याच्यासाठी त्यांचा एक आधार असतो आणि ते कागद घेऊनच बोलतात. अगदी तसंच त्यांनी आता ज्यांच्याबरोबर भाजपनं आत्तापर्यंत जास्तीचं प्रेम दाखवलं त्यांची अवस्था काय झालेली आहे हे नक्कीच पाहावं. बघा, जर एकनाथ शिंदे यांच्यावर देवेंद्र फडणवीसांचं आणि भाजपाचं प्रेम इतकं उत्कट होतं की त्याला सीमाच नव्हती, परंतु गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंची कशी जिरवली आणि अजित पवारांच्या शिलेदारांच्याकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर कशा पद्धतीची टीका होते आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे एकनाथ शिंदेंची कुंडी आज जर कोणी केली असेल, म्हणजे गणेश नाईक जर ठाण्यामध्ये येऊन जर जनता दरबार भरवतात, एकीकडून रवींद्र चव्हाण आणि एकीकडून गणेश नाईक, हे ठाणे म्हणजे एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यालाच सुरुंग लावण्याचा प्रयत्न करणारी भाजपा, म्हणजे भाजपा जोपर्यंत त्या व्यक्तीची उपयुक्तता आहे तोपर्यंतच सांभाळते. ज्यावेळी ते प्रेमाचं नातं नसतं, ते व्यावहारिक नातं असतं, राजकीय नातं असतं भाजपाचं, म्हणजे ते प्रेम राजकीय आहे. म्हणून या प्रेमाला आपण असं घेता कामा नाही आहे किंवा भाजपाने प्रेम केलं आणि त्याच्या आयुष्याचं कल्याण झालं. जोपर्यंत गरज आहे तोपर्यंतच. म्हणजे एकनाथ शिंदे आता अगदी शांत झालेले पाहायला मिळतील आणि अगदी तीच गत आता आठवून बघा, एकनाथ शिंदेला शह द्यायचा म्हणून लगेच अजित पवारांना मध्ये घेण्यात आलं महायुतीमध्ये. खरं तसं पाहिलं तर अजित पवारांची काहीच आवश्यकता नव्हती ना, मग त्यांना घेतलं. एकीकडे एकनाथ शिंदेंचं महत्त्व कमी झालं आणि आता दुसरीकडे भाजपचेच शिलेदार जे काही जास्तीचे आता सध्या दूत, जसे पूर्वीच्या याच्यामध्ये सरकारमध्ये गिरीश महाजन होते तसे आता त्यांचे दूत म्हणून आधुनिक भगीरथ सुरेश धस आता सध्या अजित पवारांच्यावर जे नाही ते टीका करतायत. राष्ट्रवादीची फुल बदनामी होते म्हणतायत. म्हणजे धनंजय मुंडेंचा राजीनामा अजित पवारांनी घ्यावा, आमचा त्याच्याशी काही संबंध नाही, राष्ट्रवादीची बदनामी होते अशी म्हणून राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन करण्याचा काम हे देवेंद्र फडणवीसांचे शिलेदार करत आहेत. म्हणजे अजित पवारांची गतसुद्धा महायुतीमध्ये येऊन काय झालेली आहे याचा म्हणजे एक धडा राज ठाकरे साहेबांसमोर एक उदाहरण आहे. बच्चू कडू, आणखीन बच्चू कडूला देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीनंतर जो दिलेला निवडणुकीनंतर दिलेला कडू डोस आहे त्यांच्या गळ्याच्या खाली आणखीही उतरायला तयार नाही आहे. आणि सदाभाऊ खोत तर आणखी त्या मानसिक धक्क्यातून बाहेरच यायला तयार नाही आहेत. ते राणा कुठे आहेत? त्या राणांची अगदी आता त्यांच्यावर अगदी आता निवडणुकामध्ये पडल्यामुळं रानोरान भटकंती त्यांच्या वाटेला आलीच आहे ना. म्हणजे एकंदरीतरित्या जोपर्यंत राजकीय फायदा आहे तोपर्यंतच मित्रपक्षाची गरज भाजपला असते. म्हणून भाजपला जास्तीचं एकतर भाजपच्या समोर जे समोर छाती काढून आला त्याला चिरडलं गेलेलं आहे आणि जो सर्वात मोठा आहे त्याला चिरडण्यासाठी भाजपने आजवर छोटे छोटे हे जे सदाभाऊ खोत असतील, बच्चू कडू असतील, राणा असतील, कधीकधी आणखी छोटे छोटे सगळे पक्ष एकत्रित करून त्यांनी चिरडलं ते ठाकरेंच्या सेनेला, त्यांनी चिरडलं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला. आणि आता हे झाल्याच्या नंतर यांना हे छोटे पुन्हा आणखी हे चिरडायला
हे छोटे चिरडायला वेळ काय लागणार आहे? मोठे चिरडण्यासाठी छोट्यांचा वापर, मग छोट्यांना वाचवायला कोण येणार आहे? कोणीच येणार नाही. तेव्हा राज ठाकरेंची आणि जर उद्धव ठाकरेंची युती जर झाली तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं जो भगवा ध्वज आहे, जे शिवशाहीचं स्वप्न आहे, ते नक्की साकार होणार आहे. आणि दोघे बंधू एकत्र जर आले, अहो कोण साऊथ पोल नॉर्थ पोल एकत्र आल्यासारखं येत आहेत. रात्री तू पुरोगामी सनातनीच्या दावणीला जाऊन बांधला जातोय, सनातनी पुरोगामी म्हणून घेतोय. कुठले आली आहे विचारधारा आणि कुठलं काय आलं आहे? काही नाही. त्यापेक्षा जर मुंबई आणि महाराष्ट्राला, पुढची मराठी माणसाला ताठ मानेनं या महाराष्ट्रामध्ये उभं करायचं जर असेल तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतःचा थोडा अहमपणा बाजूला ठेवून या देवेंद्र फडणवीसांकडून धडा शिकावा. कारण एवढी टीका झाल्यानंतर राज ठाकरेंनी, भाजप हा खरेदी विक्री करणारा पक्ष आहे, तो EVM घोटाळा करणारा पक्ष आहे आणि त्या पक्षाची म्हणजे त्यांनी अगदी सगळ्यांची धुळधाण उडवलेली आहे, तो चिरडून टाकणारा पक्ष असं म्हणत असताना तरीसुद्धा हे देवेंद्र फडणवीस शिवतीर्थवर बुके घेऊन राज ठाकरेंच्या भेटीला जातात. आणि इतकं होऊनही हेच राज ठाकरे, आदित्य ठाकरे म्हणजे हे आदित्य ठाकरे ह्या देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला जातात. अहो मग तुम्ही जर दोघे बंधू एकत्र आलात तर हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना किती मोठा आनंद होईल. आणि मनसे आणि शिवसेना, मनसे शिवसेना या महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या, मराठी मातीच्या कल्याणासाठी भविष्यामध्ये चांगलं दिशा देणारी ही युती असेल. म्हणून आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी नक्कीच या गोष्टीचा विचार करावा आणि दोघा भावंडांनी एकत्र येऊन या राजकारणाचा महाराष्ट्रातला जो चिखल झालेला आहे तो अगदी स्वच्छ करावा, एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.